नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तन्वी क्लासेस या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आपण आज इयत्ता 8वीचे NMMSची जी एक्झाम असते ना, त्यातील आपण आज काही चॅप्टर बघूयात. तर बघा, भौतिक क्षमता हा आपल्याला पहिला विषय म्हणजे पहिला भाग राहते. त्यातला आपण हा पहिला चॅप्टर बघणार आहोत. काय आहे बघा, पहिला क्रमाने येणारा अक्षर गट. तर आता ह्यामध्ये आपण काय बघणार आहोत बघा. आता हा पहिला प्रश्न दिलेला आहे आपल्याला. काय दिले? प्रश्न चिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षरांच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. मग आता यात काय दिलेलं आहे बघा. पहिला प्रश्न तुम्हाला दिलेला आहे की B, D, G, K, P, V, क्वेश्चन मार्क दिलेला आहे आणि खाली काही पर्याय दिलेले आहेत. मग हा प्रश्न सोडवायचा म्हटल्यानं काय करायचं, सुरुवातीला आपल्याला अगोदर अशी पूर्ण A to Z ABCD पूर्ण लिहून घ्यायची आहे आणि त्याला वर नंबर पण द्यायचे, कारण कधी कधी नंबरनं पण आपण सॉल्व करू शकता आणि कधी ABCDद्वारे पण. आता बघा, हा पहिला क्वेश्चन आपण हा मांडला. त्यात कसं दिलेलं आहे, B, D, G, K, P, V आणि एक क्वेश्चन मार्क आहे. तर याच्यात बघा काय दिलेलं आहे. बीच्या नंतर बघा, बीच्या नंतरचा C आहे, म्हणजे इथं काय केलेलं आहे त्यांनी, एक अंक सोडून दिलं किंवा म्हणजे एक अक्षर सोडून दिले. बीच्या नंतर C सोडला, D घेतला. डीच्या नंतर G आलाय, म्हणजे या दोन्हीमध्ये काय झालेलं आहे, E आणि F सोडून दिला. यांनी असं बघा क्रमवार केलेलं आहे. इथं 1 सोडला, इथं 2 झाले, इथं 3 आले, इथं 4 आले, इथं 5 आले आणि इथं काय झाले, 6 आले. तर व्हीच्या नंतर काय येणार मग, W, X, Y, Z, A आणि B हे 6 अक्षर सोडल्याच्या नंतर काय येणार मग, आपला पर्याय C येणार. म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय राहील, हा चौथा राहील. आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. तर यात कसं आहे बघा, आपण काय करायचं, फक्त हे जे ABCD आहे ना, यावरच हे पूर्ण डिपेंड आहे. कधी आपण प्लस मायनस करून बघू शकता किंवा डायरेक्ट ABCDद्वारे पण बघू शकता किंवा वर्ग घन या पद्धतीनं सुद्धा पाहू शकता. जसं ज्याला सोपं वाटत नाही त्या पद्धतीने सोडायचं राहते. आता पहिलं गणित आपलं झालेलं आहे. आपण बघितलं की याच्यात काय दिलं आहे, क्रमाक्रमाने येणारे अक्षरं दिलेले आहेत. हां, क्रमाने 1, 2, 3, 4 असं सोडलेत. तर आता खालचा प्रश्न बघा. खालच्या प्रश्नात काय आहे बघा, J, L, N, P, R, T, क्वेश्चन मार्क आहे. तर यात बघा सोपं आहे. काय केलं यांनी, JKL, म्हणजे इथं काय केलेलं आहे, J आणि Lच्या मधातला K एक सोडून दिला. समोर काय केलं, M सोडला, इथं O सोडला. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये लगतचं एक एक अक्षर त्यांनी सोडून दिलेलं आहे. म्हणून आपल्याला टीच्या नंतर काय येणार आहे मग, U सोडून दिला आणि V आला. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय राहणार आहे, तिसरा राहणार आहे. आपण पुढचा प्रश्न बघूया. तर तिसरा प्रश्न काय आहे बघा, UE, VD, WC, XV, YA, क्वेश्चन मार्क. आता पहिल्या गणितामध्ये आपल्याला काय सांगितले आहे, पहिल्या गणितात फक्त आपल्याला एक एक अक्षर दिले, पण यात काय दिलेले आहे, जोडी जोडीने दिलेत अक्षरं. बरं बघा, आता इथे लक्षात येते तुम्हाला काय आहे, बघितल्याबरोबरच लक्षात येते की इथे क्रमाने अक्षर दिलेले आहेत, UV, WX, Y आणि इथं शेवटी काय येईल मग, Z येणार. आणि इथं काय दिलं त्यांनी, असा इकडून सरळ घेत चाललेत आणि इकडं काय केलं त्याने, रिटर्न घेत आलेत. म्हणजे ABCDE आला. म्हणजे इथं सुरुवात कुठून केली त्यांनी, या बघा शेवटीपासून, म्हणजे ZABCD आला आणि इकडून UVWXYZ आला. तर आपला पर्याय काय येणार आहे मग, याचा चौथा येणार आहे. Z आणि Zच येणार आहे. कळलं. आता बघा त्यानंतरचा हा चौथा क्वेश्चन. चौथ्या क्वेश्चनमध्ये काय आहे, CX, FU, IR, LO आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर बघा सीच्या नंतर इथं F आहे. आपण काय करूया, हे पहिलं अक्षर बघूया. याचे पहिले बघायचे आणि नंतर सेकंड बघत जायचे. तर पहिल्याचं आणि या पहिल्याचं बघा, C आणि F मध्ये फरक कितीचा दिसेल आपल्याला, 2चा येते. कारण त्यांनी काय केलेलं आहे, सीच्या नंतर D आणि E सोडला, F घेतला. बरं, Fच्या नंतर पण तेच आहे, 2 अक्षरं सोडून I आलं. आयच्या नंतर 2 अक्षरं सोडली आणि L आला. आणि Lच्या नंतर पुन्हा 2 अक्षरे सोडून काय झालं आपल्याला, आपण काय घ्यायचा मग, O येणार. आला O. आता हे तसंच खालचं बघा, X आणि U या दोनच्या मधात काय झालं, 2 अक्षरं सुटायले. तर हां, हे बघा, हे X आणि हे Uच्या मधात काय झाले, 2 अक्षरं सुटले. तसं Uच्या आणि Rच्या मधात पण 2 अक्षरं सुटलेत. मग असंच करत करत आपण ज्यावेळेस R आणि Oच्या मधात पण 2 अक्षरं सुटायलेत, तसेच O आणि Lच्या मधात पण काय होणार आहे, 2 अक्षरं सुटतात. म्हणजे आपल्याला ऑप्शन क्रमांक काय येणार आहे, दुसरा.
झालं का? आता बघूया आपण 5वा प्रश्न. बघा 5व्या प्रश्नात काय दिलेलं आहे आपल्याला. इथं सिंगल आले आहेत बघा. एक्स, टी, पी, एल, एच आणि क्वेश्चन मार्क आहे. तर बघा एक्सचा नंबर काय आहे 24, टीचा नंबर काय आहे 20. जर या दोन्हीची वजाबाकी केली तर आपल्याला आन्सर काय येणार आहे 4. 20 आणि आता बीचा नंबर 16 आहे, एलचा 12, एचचा 18. तर 20 आणि 16ची वजाबाकी केली तर 4 आलं उत्तर. 16 आणि 12ची केली तर 4 आलं. 12 आणि 8ची केली तर ते पण 4च आला. मग आता आपल्याला बघायचं आहे की 8मधून वजा 4 गेले तर आपला आन्सर किती येणार आहे 4. मग 4 नंबर कशाचा आहे डीचा आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक किती आला पहिला आला. आता बघूया पुढचा क्वेश्चन. पुढच्या क्वेश्चनमध्ये काय आहेत बघा. हे तर खूपच सोपं आहे. ए, ई, आय, ओ आणि इथं काय दिलेलं आहे आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. तर हे आपल्याला माहीत आहेत की इंग्रजी वर्णमालेतले हे काय आहेत स्वर आहेत. मग आपल्याला काहीच गणित करायची गरज नाही. ए, ई, आय, ओच्या नंतर काय येणार आहे यू हा कंपल्सरी येणारच. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय राहणार आहे चौथा. आता बघा सातवा जो क्वेश्चन आहे त्यामध्ये काय दिलेलं आहे 1 नंबर आणि एक काय दिलेलं आहे आपल्याला एक अक्षर दिलेलं आहे. तर 3A, समजा 3A, 5C, 7E, 11G आणि इथं काय आहे क्वेश्चन मार्क आहे. तर पहिल्यांदा डोक्यात काय आणायचं की हे अंक जे आहेत ते सगळे अंक काय आहेत मूळ संख्या आहेत बघा. 3, 5, 7, 11 हे काय झाले आता मूळ संख्या आहेत. म्हणजे पुढची संख्या पण काय येणार आहे मूळ संख्याच राहणार आहे. तर आपल्याला मूळ संख्या काय येणार आहे मग 13 आली. आता 13 इथं 2 जागी आहे. आता आपल्याला बघायचं की इथं अक्षर कोणतं येणार एच का आय येईल. तर हे बघा याच्यानंतर त्यांनी बी सोडून दिला सी घेतला, डी सोडला ई आला आणि एफ सोडला जी आला आणि इथं काय होणार आहे मग एच सोडला आय आला. म्हणून आपला पर्याय क्रमांक किती राहणार आहे तिसरा. अशाच प्रकारचे हे गणित आहेत बघा. आता तुम्ही काय करा यातले हे सोडून बघा. जर नाही आलेच ना तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.